महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दिनांक 2 फेब्रुवारी रोजी आयोजित महाराष्ट्र गट ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात येणार असून परीक्षेपूर्वीच महाराष्ट्रातील नाशिक, पुणे या भागात विद्यार्थ्यांना फोन करून एमपीएससी परीक्षेचे प्रश्नपत्रिका व आन्सर शीट देतो, त्यासाठी विद्यार्थ्यांना 40 लाख रुपये लागतील अशा प्रकारचे फोन कॉल करत असल्याची माहिती लोकसेवा आयोगाकडून प्राप्त झाल्यानंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या अनुषंगाने तात्काळ माहिती काढून कारवाई करण्याबाबत गुन्हे शाखेस आदेश दिले। अपर पोलीस आयुक्त गुन्हे पुणे शहर व पोलीस उपआयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनानुसार व सूचनांनुसार गुन्हे शाखेकडील पथकाने याबाबत तातडीने चौकशी केली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी पत्रकार परिषदेत दिली। दिनांक 30 जानेवारी 2025 रोजी आयोगाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे काही उमेदवारांनी तक्रार केली होती आणि त्याचबरोबर पुण्यातल्या काही वर्तमानपत्रांनी सुद्धा याच्याबाबत दखल घेऊन काही बातमी छापलेली होती आणि त्या तक्रारीवरनं एकंदरीत असं दिसून येत होतं की काही आयोगाच्या उमेदवारांना पैसे जर तुम्ही आम्हाला दिले तर आम्ही तुम्हाला प्रश्नपत्रिका पुरवू अशा प्रकारचं आमिष दाखवून त्यांच्याकडून पैशाची मागणी झाल्याबाबतची ती तक्रार प्राप्त होती। ते जे काही फोन कॉल्स होते त्या फोन कॉल्सच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत काही लोक अज्ञात लोक पोहोचून हे सगळं करत होते अशाबाबत आम्हाला माहिती प्राप्त झालेली। त्या माहितीच्या अधिक सखोल चौकशीमध्ये शोधामध्ये त्या स्रोतापर्यंत ज्यांनी कॉल केले होते त्या आरोपींपर्यंत आम्ही पोहोचू शकलो। पोहोचल्यानंतर त्याच्याबाबतची थोडीशी इत्थंभूत माहिती मिळाल्यानंतर आयोगाने आमच्याकडे काल रात्री बंडगार्डन पोलीस स्टेशन या ठिकाणी CR नंबर 39/25 भारतीय न्याय संहिता 62 318 4 353 1 ब आणि महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा कायदा कलम 315/4 अनुषंगाने गुन्हा दाखल केलेला आहे आणि यामध्ये आम्ही दीपक गायधने व सुमित जाधव हे दोन आरोपी चाकण परिसरातून ते काम करत असलेल्या त्यांच्या ठिकाणावरून त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन पुढे त्यांना काल अरेस्ट केलेलं आहे, त्यांना अटक केलेली आहे आणि माननीय न्यायालयाच्या समोर पोलीस कोठडीसाठी सादर केलेला आहे। यामध्ये अधिक सखोल तपास जेव्हा चालू होता त्यावेळी असं निदर्शनास आलेलं की या दोघांच्या संपर्कामध्ये योगेश वाघमारे नामक इसम हा नागपूरचा राहणारा इसम होता आणि कालच्याच दिवसामध्ये आम्ही नागपूर क्राईम ब्रांच यांची मदत घेऊन या योगेश वाघमारे या इसमाला सुद्धा त्या ठिकाणी ताब्यात घेतले। आपली टीम त्याला आता ताब्यात घेऊन पुढील प्रक्रियेसाठी या ठिकाणी येत आहे। जी काही माहिती प्राप्त झाली आहे, ज्या काही चौकशा झाल्यात, आसपासच्या लोकांच्या ज्या काही इंट्रोगेशन झालेले आहेत, त्यांचे जे काही डिजिटल एव्हिडन्सेस आहेत त्याची जी काही पाहणी असेल किंवा जी काही आपल्याला आतापर्यंतची माहिती मिळालेली आहे, प्राथमिक माहिती जी आहे, झालेला जो तपास आहे त्याच्या अनुषंगाने तरी सद्यस्थितीमध्ये असं दिसतंय की यामध्ये कुठल्याही प्रकारचे प्रश्नपत्रिकेचा संच किंवा अशा प्रकारची कुठली गोष्ट सध्या तरी आम्हाला कुठल्याही प्रकारची आढळून आलेली नाही। या मुलांपर्यंत ते कशा पद्धतीने पोहोचले, कारण आजकाल प्रत्येक जण कुठं ना कुठं तरी आपला क्रमांक आपलं नाव देत असतो। याबाबतच्या अधिक सखोल चौकशी तपास चालू आहे आणि तपासाअंती आपल्याला ते देखील सगळं जे आहे त्याच्याबद्दलचं एक सुस्पष्ट असं चित्र आपल्याला दिसायला मिळणार आहे। सद्यस्थितीमध्ये या 3 आरोपींव्यतिरिक्त इतरही काही लोकांचा याच्यामध्ये सहभाग असू शकतो, याच्याबाबत सुद्धा तपास चालू आहे आणि लवकरच याच्याबाबत देखील आपल्याला माहिती देण्यात येईल। परंतु महत्त्वाचा सांगायचा विषय अद्याप पावेतो झालेल्या या तपासामध्ये आम्हाला पेपर फुटल्याबाबत कुठल्याही प्रकारची गोष्ट आता तरी निदर्शनास आलेली नाही। या लोकांच्या नावांबाबत जी संभ्रमावस्था आहे की कुठून आले, कसे आले, यांच्यापर्यंत कसे पोहोचले त्याचा आम्ही सखोल तपास करत आहोत आणि त्याचबरोबर याच्या पाठीमागे अजून कोण कोण अशा प्रकारचे उपद्रवी लोक आहेत याच्याबद्दल देखील आम्ही माहिती घेत आहोत।